नमस्कार. आज आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. मी 5 ते 6 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. मी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं दोन्ही पण घेतलेले आहे. तुम्ही एका वेळ ओलं खोबरं किंवा एका वेळ सुकं खोबरं किंवा दोन्ही एकत्र असे वेगवेगळे वाटण करू शकतात. याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण टाकायचे आहे. कांदा अगोदर थोड्याशा तेलामध्ये लालसर भाजून घ्यायचा आहे. खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आणि मिश्रण सर्व थोडं थोडं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. आणि सर्व मिश्रण जेव्हा वाटून होईल तेव्हा ते एकाच भांड्यामध्ये टाकायचं आणि ते व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व कांदा, लसूण, कोथिंबीर हे सर्व एकत्र होऊन जाईल. हे मिश्रण तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. रोज रोज कांदा खोबऱ्याचं वाटण करणं शक्य नसतं, त्याच्यामुळे एकदाच करून ठेवलं की प्रॉब्लेम होत नाही. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.